येते मुलांना मजा, येते मुलांना मजा. चिवताई म्हणते कशी, पिलं माझी मोजा, पिलं माझी मोजा. हा पाखरांचा थवा, हा पाखरांचा थवा असा उंच उंच उडतो. चिवताईच्या जगात, चिवताईच्या जगात कसा मला नेऊन सोडतो. छोट्या मोठ्या पिलांना चिवताई मायेनं भरवते. वाटून देते सारं काही, वाटून देते सारं काही. पिलं सांगतात माझी आई, पिलं सांगतात माझी आई. झाडाच्या फांदीवर एक चिमणी झोका घेते. येता जाता रोज भुरकन उडून जाते, भुरकन उडून जाते. हा तर मग आता चिमणी दिसते का आपल्याला? पण तरी ती आपल्याला कुठेतरी भेटते, चिवचिव करते. आता काय झाली, ते सिमेंटची घरं आली. चिवताईला आता घंट बांधायला जागा नाही. आहे का कुठे घंट इथं? नाही. प्रत्येक घर सिमेंटचं झालं, सिमेंटचं जंगल निर्माण झाली आणि त्यामुळे आमची चिवताई कधीचीच निघून गेली. पण आमच्या बालपणीनं चिवताई रोज आम्हाला भेटायची. आमच्या घराच्या कुठेतरी आडोशा पडोशाला तिचं घंट राहायचं आणि ती छान चिव 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 करायची. तिची उली उलीशी पिलं आहेत ना, मग त्या पिलांना ती गावातून, झाडातून, जंगलातून काहीतरी खाऊ आणायची आणि त्या पिलांना भरवायची. तुमची आई कशी भरवते तुम्हाला? हो की नाही? मग जशी तुमची आई तुम्हाला भरवते छान, तशी चिवताई देखील तिच्या पिलांना छान भरवते. पण हल्ली आपल्याला चिवताई भेटत नाही. तर आपण आता चिवताईची माझी कविता कशी वाटली तुम्हाला?